महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे कोल्हापुरातील निवासस्थानी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरवल्याची भावना राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. दरम्यान डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या साने गुरुजी वसाहत येथील घरापासून पंचगंगा स्मशानभूमीपर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेत कोल्हापूरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर रहे डॉक्टर जयसिंगराव पवार अमर रहेच्या घोषणांनी वातावरण भावपूर्ण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशद्वारे श्रद्धांजली वाहिली. तर अंत्ययात्रेत खासदार छत्रपती शाहू महाराज, पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंग जाधव, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह आजी माजी नगरसेवक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंतचा इतिहासाचे अभ्यासक, संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे. डॉक्टर पवार यांनी शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, परकीय प्रवाशांचे लेखन आणि पुरावे यांच्या आधारे संशोधन केले. इतिहासातील चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, मराठा समाजाचा उदय, शिवकालीन प्रशासन आणि युद्ध नीती यावर वस्तुनिष्ठ लिखाण केले. मराठा इतिहासाचा अभ्यास सोप्या आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने मांडणे ही त्यांची खासियत मानली जाते. मराठेशाहीचा मागोवा, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, तसेच महाराणी ताराराणी यांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांच्या प्रत्येक कार्यातून इतिहासाची नवी दृष्टी समोर आली. राजश्री शाहू छत्रपती महाराजांचे कार्य जनसामान्यापर्यंत पोहोचावे ही त्यांची अखंड धडपड होती. त्यांच्या लेखनातून आणि संशोधनातून त्यांच्या अभ्यास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा स्पष्ट जाणवतो. त्यांच्या निधनाने एक विद्वान इतिहासकार, अभ्यासू संशोधक आणि विचारवंत व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याला पुढे नेणे हीच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल.